सेनापती मोठे मोठे सैन्याधिपती हे असते ना यांना सांगावं लागतं. हो ऐका, मध्यानाला सूर्य आल्याच्या नंतर अभिजित असं त्या मार्गाचं नाव घ्या. आणि त्या अभिजित मार्गावर जर आपण इथून सुरू केलं निघायला त्या मार्गावर तर आपलं काम फेल जातच नाही मला. म्हणून त्या मार्गावर जायचं. ऐका, सावधान, समजायला सांगतो, समजाने मिळून आपलं सर सज्ज व्हा आणि आपल्याला आता लंकेवर स्वारी करायची असं भगवान रामचंद्र सांगू लागले. आज बघा, राजा बोल आणि दल हाल त्या काळातला. आज आता वेळ आहे 5 वर्षाकरता खुर्च्या येतात. आज काही एवढं मोठं पद नाही, पण त्या काळामध्ये राजा बोलन दल हाल. आज एखादा गावातला चांगला प्रतिष्ठित माणूस बोलला तर गाव ऐकत आणि तो त्रैलोक्याचा राजा आहे महाराज. असा तो रामचंद्र बोललेले आहेत. काय घडतंय मग? ऐकोनी श्रीरामाचे वचन सुग्रीवाल्याची स्फुरण भेरी ताटीला निशान लंका प्रयाण गडगर्जे. असं भगवान रामचंद्राचा राजा सुग्रीवाने ऐकलं. राजा सुग्रीव म्हणजे जेवढे वानर आहेत ना एवढ्या वानराचा अधिकारी म्हणजे राजा. तो सांगन कसं हे समजायने ऐकावा असा राजा आहे. मग त्याचा रामाचं बोलणं त्याला फारच आनंद झाला. सुग्रीवाला उठला, मोठ्याने गजे गजेर केला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अरे वा, असाच गजेर केला. तुम्ही काही कमी गजेर केला नाही. कारण दर शनिवारी सभा लागली ना त्याच्यामुळे माणसं गजेर करतेच. आनंदाच्या डोही आनंदाची आणि आनंदाचे अंग काय, आनंदाचे अंग हे तर समजायला पाहिजे. आनंदाच्या डोही आनंदाची तर हे समजून राजा हो, पण आनंदाचे अंग आनंद हे समजायला असं कुणाला झालं? सुग्रीवाला झालेलं आहे. भगवान रामचंद्राचा ऐकून शरीर काय करतात पुढे बघा. अंगद हर्षला तत्काळे वानर सेनेत पिटली टाळे रावण मारुणी महाबळी जनक बाळी नवया. असं सुग्रीवाचं बी बोलणार उपराजा अंगद. आज पंतप्रधान आणि उप मुख्यमंत्री नाही का, पण त्या काळामध्ये उपराजा होता अंगद. त्याने सुग्रीवाचं बोलणं ऐकलं, रामाचंही बोलणं ऐकलं. काय आनंद झाला महाराज, भक्ताचा आनंद झाला त्याला बी. तो उठला, उठून उभा राहिला सभेमध्ये. असं मोठ्याने खरखर 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 वाजवून काय फरक पडायला. अंगदाने काय वाजत नाही. अशा त्यावेळी आनंदाचं प्रतीक ह्याला म्हणायचं बरं का, दुसरं काही नाही. असं आनंदाचं प्रतीक व्हायला पाहिजे, पण ते कळायला पाहिजे का नाही आधी. काय झालं इथं नेमकं? आता आनंदाचं प्रतीक झालंय, कळलं गेल्या. आणि मग कळल्याच्या नंतर खर्च 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 आणि नाही कळल्यावर अजिबात वाढू शकत नाहीत मला. अशी परिस्थिती व्हायला पाहिजे. बोला, अवस्था बनायला पाहिजे. तुम्ही दर शनिवारी ऐकता, तुमची अवस्था तर झाली. अवस्था तुमच्या भगवान हनुमानजी तुमचं कल्याण केल्याशिवाय राहतच नाही, पण अवस्था आपली होतच नाही. अशी भानगड होते. असं इथून तिथून असंच चाललेलं. बोला, सुग्रीव राजाची भीती वानरांची निगती स्थिती ज्याची जैसी नेवली गती ती त्या रीती चालवे. इकडे सुग्रीवाचं बोलणं ऐकलंय, पण निघायचंय कावाशी कोणात थोर. मग एकूण नकामध्ये चर्चेला सुरू केलं. हो, कवाची निघायचंय, चला. राजा काय म्हणतोय आपला, लवकर निघायचंय, कुंकून जायचंय, कसं जायचंय. आता जाण्याचा प्रकार कसा आहे, हनुमानजीने बापाशी सांगितलं ना, पण असं एकल्या रामाला सांगितलंय का? नाही, समजाच्या समोरासमोर सांगितलं महाराज. वरचा भाग कसा आहे, वाट कशी, दुर्ग कसे, गड कसे. त्याच्यानंतर सांगितलं म्हणले समुद्र आले कोण, आणि त्याच्या नावा काही चलत अजिबात नाही. आणि मग जाय रामाला माहिती दिली. रामाने त्याच्यावर विचार केलाय बराच, आणि म्हणून आता समजायला परवानगी द्यायला सुरू केली. बोला, वानर सेनाज्ञावती नीलमावीर सेनापती तेने चालावे ऐसिया रीती मार्ग गती
श्रोतोनी असं संध्याने असणार बोलायला सुरू केल्याच्या नंतर राजा म्हणतो सुग्रीव अरे हो आपला सैन्याधिपती असणारा निळा आहे ना त्याच्याकडे अधिकार आहे ते सैन्याचा असणार सैन्यापतीचा अधिकार कोणाकडे निळाकडे ए निळा तुला माझी असणारी आज्ञा समजा सैन्याला आपल्याला कसं जायचंय पलीकड कसं न्यायचंय ते तू सांगायला पाहिजे आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे या सर्व सैन्याने आपण लंकेवर स्वारी करायची आणि जाऊन त्या रावणाचा खतम करायचा आहे असं बोलण्याचं माध्यम आहे